बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी पाखऱ्या भाग 9. आमदार जांबवंतराव, तुमची मोगा आमची सून झाल्यावर कॉलेजचं शिक्षण घेईल. तिला आम्ही मग झेडपीला उभं करू. आता काय स्त्रियांसाठी 30% राखीव जागा आहेत, त्यात ती आदिवासी जातीची. मग काय सारं राखीवच. आम्ही तिला झेडपीची अध्यक्षा करू. काय जमेल का नाही? आमदार संपतरावांच्या अनेक लीला आमदार जांबवंतरावांना माहीत होत्या. राजकारणात त्यांचं नाव होतं. आपल्या खास भाषेनं ते विधानसभा गाजवत होते. आपल्या शिवराळ आणि डोंगराळ भाषेनं विरोधकांना चांगले बोचकारे काढत होते. निवडणुकीत हमखास ते जिंकून येत होते. त्यांना समाजकल्याण मंत्रिपद देण्याची घोषणा 2 वेळा केली गेली होती, पण दोन्ही वेळा दुसऱ्या आमदार गटांनी खेळी केली होती. पण आमदार संपतराव हार मानणारे नव्हते. आपण समाज कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री होणार, राज्यमंत्रीपदाचे गाजर आपल्याला नको, असं त्यांनी ठणकावून 2 वेळा मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. आमदार संपतरावांच्या घरात आपली मुलगी मोगा दिली तर तिला राजकीय भविष्य आहे. जिल्ह्याच्या राजकारणात संपतराव तिला पुढे आणल्याशिवाय राहणार नाही. मोगाला आपणही मोठं करू शकतो, पण तिचं लग्न होणं आवश्यक आहे. रंगनाथरावांसारखा राजकीय महत्त्वाकांक्षा असणारा नवरा तिला भेटला तर तिचं सारं भविष्यच बदलून जाईल. ती आपल्यासारखीच मग पुढं गाजल. आमदार जांबवंतराव, मग ठरलं तर तुमची मुलगी आमच्या बंगल्याची सून होणार. हो हो, होईल की, आमदार साहेब बोलले. मोगाला पाखऱ्यापासून दूर करण्याचा तोच एक मार्ग होता. आमदार संपतराव, जांबवंतराव आणि लाडबाबा वाड्याबाहेर जेवण करून आले. मग कधी येतं आमच्या गरीब बंगल्यात? गरीब बंगला म्हणजे एकेकाळी गरीब असलेल्या आदिवासी आमदाराच्या बंगल्यात येऊ की? लाडबाबा, तुम्ही चला. आमच्या वाड्याचे पाहुणे 8 दिवस. आमचे जावई मोठे डॉक्टर आहेत. त्यांचं नर्सिंग होम आहे तालुक्याला. तुमच्या हाताची पुन्हा तपासणी करूया. संपतराव जावयाचा मोठेपणा सांगू लागले. काही नको, माझं हात आता ठीक आहे. लाडबाबाला असा कुणाचा मोठेपणा नको असायचा. ते तिघे बोलत असतानाच पाखऱ्या घोडदौड करीत आला. येता त्यानं घोड्यावरनं उडी घेतली. आमदार साहेबांसमोर तो उभा राहिला. साहेब, आपल्या जंगलपट्टीतील सागवानी लाकडांची चोरी करणारी माणसं पकडलीत. पाखऱ्यानं माहिती दिली. त्यांचा मुख्य कोण आहे? आपला धर्म्या ठाकर होता, पण तो तर मेला. आता त्यांच्याशी नाम्या ठाकराचा संघात आहे. बातमी पक्की आहे? होय. पकडलेली माणसं कुठं आहेत? आता ती इकडे आणतात, आपल्या जंगलपट्टीचे राखणदार. पाखऱ्या मोठ्या हुरूपानं बोलला. आमदार संपतरावानं पाखऱ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या उठल्या. हा पाखऱ्या इकडं आहे? हा आपल्याला जपायला हवं. पाखऱ्या पण आमदार संपतरावांना पाहून काहीसा चकित झाला. ही वल्ली इकडं कशी? कशासाठी इकडं? आमदार संपतराव, मला ओळखलं का? पाखऱ्यानेच त्यांना हात न जोडता म्हटलं. तू तू कोण? मी पाखऱ्या. तुमच्याच तालुक्यातल्या फॉरेस्ट खात्यात मी वनरक्षक होतो. 2 वर्ष झाली बघा. तुमचा ट्रक मीच पकडला होता. सरकारी फॉरेस्ट खात्याची लाकडांची चोरी होती ती. पाखऱ्यानं बॉम्ब गोळा टाकला. माझा ट्रक तू पकडला? मला ट्रक तरी आहे का? माझ्याकडं फक्त ही सुमो गाडी आहे. पाखऱ्या, तू काही बोलू नकोस. आमदार जांबवंतरावाने आवाज केला. पाखऱ्या चकित होऊन आमदार साहेबांकडे पाहत राहिला. आपलं कौतुक करणारे आमदार साहेब आपल्यावर आवाज करतात. आमदार साहेब,
पाखऱ्या आपली कैफियत मांडू लागला. आमदार संपतराव, चला बसा तुमच्या सुमो गाडीत आणि माझी जीप मी तुमच्या मागं घेतो. तालुक्यापर्यंत मी येतो, तुम्ही पुढे निघा. आमदार संपतराव पटकन गाडीत बसले. त्यांच्या ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट केली. आमदार जांबुवंतराव स्वतः जीप चालवायचे. 2 गाड्या गेल्या. पाखऱ्या भकासपणे त्या पाठमोऱ्या गाड्यांकडे पाहत राहिला. लाडबाबा, तुम्ही तरी मला बोलू द्यायचं होतं त्यांच्यासमोर. तुम्ही पण गप्प बसले. तुम्हीही माझी बाजू घेतली नाही. आमदार संपतरावांनी आपली मोगा त्यांच्या मुलासाठी पसंत केली. अशा पाहुण्याच्या विरुद्ध मी कसा तुला बोलू देऊ? काय? मोगासाहेब पसंत केली त्या आमदार संपतरावानं त्यांच्या मुलासाठी, त्या रंगनाथरावासाठी? म्हणजे तू ओळखतोस त्या रंगनाथरावला? होय, मी त्याला चांगला ओळखतो. फॉरेस्ट खात्याची लाकडं चोरून विकतो तो. रंगनाथरावाला मी रंगे हात पकडलं होतं. मी तसा रिपोर्ट पण केला होता आजच्या फॉरेस्टच्या मोठ्या साहेबांकडं. मग काय झालं? त्या दोघा बाप लेकांना सजा झाली? त्यांचं काय झालं? सजा मला झाली. फॉरेस्टची माझी नोकरी गेली. मला बेकार केलं. आमदार संपतराव आणि रंगनाथराव दोघे राजकीय पुढारी. मी काय? माझं कोण ऐकणार? कोण मला न्याय देणार? तरीच तू एवढी जंगलपट्टीची राखणदारी करतोस, लाडबाबा बोलले. ते दोघे बोलत असताना जंगलपट्टीच्या राखणदारांनी चौघांच्या दंडांना दोर बांधून आणलं होतं. चौघे पण चांगले धट्टेकट्टे होते. लाडबाबानं त्या चौघांना पाहिलं. सागवानी लाकडं जंगलातून चोरली जात होती, पण त्याचा शोध नाम्या ठाकरला कधीच लागत नव्हता. तोच जंगलपट्टीच्या राखणदाराचा नाईक होता. पाखऱ्यानं जंगलपट्टीचा नाईक होताच सागवानी लाकडं चोरणाऱ्या चौघांना पकडलं आणि त्यांना दोरखंडानं बांधून वाड्याकडे राखणदारांना आणायला सांगितलं. तुम्ही कोणासाठी काम करता हे? लाडबाबानं त्यातल्या एकाला विचारलं. आम्ही समद नाईक पाखऱ्याला सांगितलं. आता पुन्हा पुन्हा काय सांगायचं? त्यातला एक बडबडला. लाडबाबा त्यावर गप्प बसला. पाखऱ्या त्याला सारी माहिती देणार होता. लाडबाबा, आता ह्यांचं काय करायचं? ह्यांना नेऊ मी तालुक्याच्या पोलीस ठाण्यात, का पोलीस ठाण्यावर आपला माणूस पाठवू खबर द्यायला? म्हणजे येथेच पंचनामा करता येईल चोरीचा. पोलीस जीप त्यांना घेऊन जाईल. तसंच करतो, लाडबाबा बोलले. पाखऱ्यानं लगेच आपल्या एका राखणदाराला तालुक्याच्या पोलीस ठाण्यात सागवानी लाकडाची चोरी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पकडल्याची बातमी द्यायला धाडलं. त्या 4घांना मग पाखऱ्यानं एका झाडाखाली बसवलं. त्यांना पाणी देण्याची व्यवस्था केली. तुम्ही जेवला का? नाहीतर तुमच्या भाकरी तुकड्याची व्यवस्था करतो. पाखऱ्या त्यांना माणुसकीच्या भावनेतून बोलला. पोटाला तुकडा मिळत असता तर कशाला चोरीच्या कामाला लागलो असतो? त्यातल्या किडक्या शरीराचा माणूस बोलला. अरे, पोटासाठी चोरी करण्यापेक्षा कष्टाचं काम करा की. पाखऱ्या बोलला. मला काम दे, मी आजपासून चोरी करणं बंद करतो. तुला मी नोकरीवर ठेवायला सांगतो, ह्या जंगलपट्टीच्या राखणाच्या. समजलं? पण कधी? आजच्या ह्या लाकूड चोरीतून निर्दोष आहे हे सिद्ध झाल्यावर. पाखऱ्या बोलला. पाखऱ्याच्या त्या बोलण्यानं ते 4घे लाकूड चोरी करणारे विस्मयचकित झाले. हा पाखऱ्या नाईक चांगलाच न्यायी आहे, तो विचारी आहे. आपल्याला सारे चोर समजतात, पण चोरांचा असला सहानुभूतीने विचार करणारा प्रथमच भेटतोय. संध्याकाळ झाली तेव्हा आमदार साहेब आले. तोपर्यंत त्या चोर लाकूड चोरांना वाड्यापुढच्या झाडाखाली पाखऱ्यानं बसवून ठेवलं. आमदार साहेबांनी त्या 4घांना पाहिलं. पाखऱ्या त्यांच्यापुढे झाडाला टेकून उभा होता. त्यानं आमदार साहेबला हात जोडले. त्यांचं सागवानी लाकूड चोरी प्रकरण सांगितलं. पोलीस जीप आली. फौजदार आणि 2 पोलीस होते. पोलीस जीप पाहताच आमदार चकित झाले. पाखऱ्या, पोलीस जीप का आली? सागवान लाकूड चोरी प्रकरण रंगे हात त्यांना मी पकडलंय, तेव्हा पोलीस ठाण्यावर मी माणूस पाठवलं. पाखऱ्या बोलला. आमदार साहेब,
आता ह्या चौघा लाकूड चोरांना मी पोलीस कोठडीत टाकून पोलीस इंगास दाखवतो. बरोबर बेड्या घालून तुरुंगात खडी फोडायला पाठवतो. फौजदार बोलला. पोलीस कोठडीत मरेपर्यंत मार मिळणार आणि तुरुंगाची खडी फोडायला लागणार. त्या चौघांच्या अंगावर सरारून काटा फुलला. ते चौघे आमदार साहेबांच्या पायावरच पडले. बोलले, आमदार साहेब, आम्हाला वाचवा. आम्हाला सागवान लाकडं चोरायचं काम दिलं, ते आम्ही करायला आलो होतो. हे काम किती वर्ष करता? याला 5-6 वर्ष झाली. काय? होय. धर्म्या ठाकर आम्हाला लाकडं कुठं आहे ते सांगायचा. तो मेला आणि मग हे काम नाम्या ठाकरानं करायला सुरुवात केली. काय? नाम्या ठाकर? माझ्या जंगलपट्टीचा राखणदार? कुठं आहे तो हरामखोर? पाखऱ्यानं नाम्याला सांगावा दिला होता. एवढंच नाही तर त्यानं दोघा राखणदारांना त्याची उचल बांगडी करून आणायला सांगितलं होतं, पण तो फरार झाला होता. त्याची पोर गोदा तेवढी घरात होती, तीच त्या राखणदारा सांगते आली होती. गोदाला आमदार साहेबांना आपल्या वाड्यात पाठवली. पोलिसासमोर तिला छेडणं काही ठीक नव्हतं. तिच्या बापाची शिक्षा तिला देणं ठीक नव्हतं. त्यात ती तरुण पोर, त्यात जर तिनं स्वतःचं काही बरं वाईट केलं तर? नाम्याला हे काम कोणी दिलं र? तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे? आमदार साहेबांचा आवाज वाढला. आपल्या जंगलपट्टीतल्या लाकडांची चोरी होत होती हे त्याला आज पहिल्यांदाच पाखऱ्याला राखणदाराचा नाईक केल्यानंतर कळलं होतं. साहेब, ही लाकडं समधी आमदार संपतरावांच्या लाकडाच्या वखारीत जायची तालुक्याला. काय? आमदार साहेबांना तो धक्काच होता. हा साहेब, ते चौघे लाकूड चोर बोलले. याला पुरावा काय? आमदार साहेब बोलला. आम्ही तशी कोर्टात साक्ष द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त त्यांच्यावर ह्या लाकूड चोरीची केस करा कोर्टात. ते चौघे एका सुरात बोलले. प्रकरण फारच गंभीर होतं. आमदार साहेब, आम्ही ह्यांना अटक करून नेतो. आमदार संपतरावाविरुद्ध ही चोरीची केस नोंदवतो. तुम्ही फक्त तशी लेखी तक्रार आमच्याकडे आत्ता द्या. हा फौजदार तर आमदार संपतरावाविरुद्ध उभा राहायला तयार आहे. म्हणजे ही केस जर उभी राहिली तर आमदार संपतरावाविरुद्ध पेपरला फ्रंट पेजला बातमी येईल. त्यांच्याबरोबर आपलं पण नाव. आमदार साहेब, हे प्रकरण पेपरला सनसनाटी निर्माण करेल बघा. फौजदार खुशीत बोलला. तुम्हाला पण ह्या प्रकरणात खूप प्रसिद्धी मिळेल. प्रसिद्धी? अहो, मला प्रमोशन पण मिळून जाईल. फौजदार आपल्या फायद्याचं बोलला. फौजदारनं मोठ्या अपेक्षेनं आमदार साहेबाकडं पाहिलं, पण आमदार साहेब शांत होते. त्यांनी पाखऱ्याकडं पाहिलं. ते पाखऱ्याला बोलले, पाखऱ्या, वाड्यात जा. पाण्याची घागर आणि 4-5 ग्लास घेऊन ये. मोगाला म्हणावं, फौजदार साहेबांना आणि त्यांच्या स्टाफसाठी 3-4 कप चहा कर. जा तू. प्रकरण एवढं गंभीर. आपण 4 लाकूड चोर पकडावेत. आपण जंगलपट्टीतल्या राखणदाराचे नाईक. हे काम आमदार साहेबांनी एखाद्या साध्या राखणदाराला सांगायचं तर ते आपल्याला सांगतात. आमदार साहेब, चाय पाणी नंतर. ह्या लाकूड चोरीचा फैसला पहिला पाडा. फौजदारच बोलला. फौजदाराच्या त्या बोलण्यानं पाखऱ्या सावरला. त्याला जे काही बोलायचं ते फौजदार बोलला होता. फौजदार, तुम्ही जाऊ शकता. आमदार साहेबनं सरळ फौजदाराला सुनावलं. म्हणजे? माझ्या जंगलपट्टीतल्या लाकूड चोरांबद्दल काहीच तक्रार नाही. आमदार साहेब, मी जंगलपट्टीचा राखणदारांचा नाईक. माझी ड्युटी करताना जी चोरी झाली ती मी पकडली. मी पोलीस ठाण्याला तसा रिपोर्टही दिला आहे. तू मला ह्या रिपोर्टाची खबर दिली? आमदार साहेब, ह्या जंगलपट्टीचा मालक कोण? मी मालक आहे, मी. मला विचारल्याशिवाय तू तालुक्याला पोलीस ठाण्यात माणूस पाठवलाच कशाला? पण तुमचा माझ्यावर विश्वास, मला तुम्ही नाईक म्हणून अथॉरिटी दिलेली. तू आता शहाणपणाचं बोलू नकोस. आमदार साहेबांनी त्याला सुनावलं.
आमदार साहेबांनी 4 चोरांविषयी काही ऐकायचंच नाही असं ठरवलं होतं. नाम्या ठाकर फरार झाला आहे. तुमच्या जंगलपट्टीचा जुना जाणता नाईक चोरांना सामील. त्या आमदार संपतरावांच्या, त्या रंगनाथरावांच्या बेकायदेशीर चालणाऱ्या लाकडाच्या वखारीत सामील. पाखऱ्या, तू आमदार संपतराव, रंगनाथराव यांच्याविषयी बदनामीकारक बोलायचं नाही. का का बोलायचं नाही? तुमच्यापेक्षा मी त्यांना जास्त ओळखतो. खामोश! आमदार जांबुवंतराव पाखऱ्यावर ओरडलेच. पाखऱ्या स्वाभिमानी होता. फॉरेस्ट खात्यात त्यानं वनरक्षक म्हणून नोकरी केली होती. तिथेही त्याने आमदार संपतरावांचा बेकायदेशीरपणे तोडलेल्या सागवानी लाकडांचा ट्रक पकडला होता. पाखऱ्या, तुला तुला किती पैसा हवा सांग? 25,000? 50,000? बोल. हा पाखऱ्या इमान विकत नाही आणि कोणाचं त्यासाठी इनामही घेत नाही. अन्नाला मोताद करीन. आणखी काय कराल? तुझी नोकरी घालवीन. अंगावरची फॉरेस्टची खाकी वर्दी उतरून घेतली जाईल. पुन्हा तू आदिवासी जीवन जगू लागशील. उघडाहून जंगलात वन फिरशील. मी वन फिरेन, उपाशी मारेन, पण स्वाभिमानानं आणि हिमतीनं जगेन. त्या प्रकरणात आमदार संपतरावांनी सारा पैसा ओतला, भ्रष्टाचार केला. फॉरेस्टच्या अंमलदारांना हाताशी धरून त्यांनी फॉरेस्टच्या नोकरीतून पाखऱ्या उडवला. त्याची खाकी वर्दी उतरवली. पाखऱ्या, माझ्या ह्या जंगलपट्टीच्या राखणदारांचा नाईक म्हणून मी तुला मोकळा करतो. आमदार जांबुवंतरावांनी पाखऱ्याला सुनावलं. फौजदार आणि पोलिसांना आमदार साहेबांनी आपल्या वाड्यात नेलं. तेथेच ते मग त्यांना चहापाणी करीत बसले. लाडबाबाला पाखऱ्यावरचा तो अन्याय आवडला नाही, पण आमदार साहेबांनी त्याला गप्प बसवलं. आमदार जांबुवंतरावांचे नाम्याचे जोडीदार असले ते 4 लाकूड चोर त्यामुळे पाखऱ्याच्या तोंडावर थुंकले आणि मग आपल्या दंडाच्या दोऱ्या सोडून ते पाखऱ्यावर तुटून पडले. पाखऱ्याजवळ फरशी होती. त्या फरशीनं त्यानं सामना केला. त्यातले 2 त्याने जखमी करून खाली पाडले. उरलेल्या दोघांची तो निकराने सामना करीत असतानाच फौजदार आणि 2 पोलीस वाड्यातून धावत आले. त्यांनी पाखऱ्याला अटक केली. फौजदार, मला अटक? माझ्या स्वसंरक्षणासाठी मी या 4 लाकूड चोरांशी सामना करीत होतो. हे तू आता पोलीस ठाण्याच्या कोठडीत बंद केल्यावर सांग, समजलं? फौजदार हसत बोलला. मोगाचं लगीन मोठ्या थाटामाटात पार पडलं. तेव्हा आमदार साहेब आणि लाडबाबा सुखावले. मोगाच्या आईला, सोगाबाईला तर आसमान ठेंगणं झालं होतं. मोगाला स्वतः आमदार जांबुवंतरावांनी आपल्या जीप गाडीनं नेऊन घातलं होतं. त्यामुळे ते पार निवांत झाले होते. जांबुवंतराव, तू जे पाखऱ्याशी वागलास ते ठीक नाही केलं. लाडबाबा एका दुपारी न राहून बोलला. लाडबाबा, पाखऱ्यावर मोगाचा जीव होता हे तुम्हाला माहीत आहे का? काय म्हणतोस? पाखऱ्या जर आपल्या जंगलपट्टीच्या राखणदारीत राहिला असता तर मोगा त्याला मधून भेटत राहिली असती. काय सांगावं, तिचा पाय वाकडा पण पडला असता. आपल्या वाड्याला, माझ्या आमदारकीला कलंक लागला असता. निवडणुकीत ह्या मुद्द्यावर पडलो असतो आपण. आता काय, मोगाचा सासरा आमदार, नवरा तालुका पंचायतीचा सभापती, म्हणजे माझं राजकीय वजन वाढलंच की. दोन्ही घरांनी आता आपापल्या परीनं नाव मिळवतील. पण पाखऱ्या चांगलाच होता. होय, चांगला होता हे मलाही माहीत आहे. मोगा त्याच्याशी लग्नाला तयार होती. काय म्हणतोस? पण पाखऱ्यानं तिला सांगितलं, तू मोठ्या घरची, माझ्यासारख्या फाटक्या तरुणाच्या तू नादी लागू नकोस, घराण्याला कलंक लावू नकोस. बाप आमदार आहे तुझा. मग काय म्हणाली आपली पोर मोगा? पाखऱ्याच्या पराक्रमानं, त्याच्या दिलदार वागण्यानं पोर त्याच्यावर लट्टू होती. आमदार जांबुवंता, हे काय फक्त तुलाच माहीत होतं? अरे, हे मला बी माहीत होतं. लाडबाबा,
होय आमदार पोरा, मी पाखऱ्याला बाजूला घेऊन एकदा बोललो होतो. काय बोलला तुम्ही? मोगाशी लगीन करतोस? मग त्यानं माझं पाय धरलं. बोलला, माझी लायकी नाही एवढी. ज्या घराचं अन्न खातोय त्या घराला मी कमीपणा आणणार नाही. आमदार साहेबाचा जावई जंगलपट्टीचा साधा राखणदार आहे, ही चर्चा मी होऊ देणार नाही. लाडबाबा, आपल्या मोगाचाच दोष होता सारा. पण तिला मी शब्दानं दुखावलं नाही, बोललो नाही. तरुण पोरीची जात, काय सांगावं, जीवाचं बरं वाईट केलं असतं. पाखऱ्यानं मला शब्द दिला होता आमदार साहेब. कोणता शब्द? मोगा साहेबला समजावण्याचा शब्द. तिनं आमदार साहेबनं निवडल्या तरुणाशीच लग्न करावं, पाखऱ्याला विसरून जावं. वाह पाखऱ्या, पण त्या पाखऱ्याला तू आपल्या जंगलपट्टीच्या राखणदारीतून हाकलून दिलंस, पार फौजदाराच्या हाती सोपविलंस. त्याला तू उगाच दूर लोटलंस. त्याशिवाय आपल्या मोगानं त्याचा नाद सोडला नसता. ती रंगनाथरावांशी लग्नाला तयार पण झाली नसती. पाखरानं त्याला कितीही समजावलं असतं तरी ती त्याच्याशिवाय लग्न करू शकली नसती. आता तो आपल्यापासून दूर गेलाय, तो पुन्हा भेटणार नाही ह्याची पक्की खात्री झाल्यावर ती लग्नाला तयार झाली. पण लग्नात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जाताना मला ती म्हणाली. काय म्हणाली? लाडबाबा, पाखऱ्याशी लग्न झालंय असंच मी समजते. मी संसार करीन तो रंगनाथरावाशी, नाहीतर पाखऱ्याशी. रंगनाथरावालाच मी पाखऱ्या समजणार. लाडबाबा भरल्या आवाजात बोलला. लाडबाबा, असं असेल तर त्या पाखऱ्याशीच मोगाचं लगीन करायला पाहिजे होतं, नाही? आमदार साहेब जांबुवंतराव बोलले. खोटी प्रतिष्ठा आपण जपायला नको होती हे त्यांच्या उभारीनं लक्षात आलं होतं. होय आमदार पोरा, पण तुझ्या डोक्यात मोठेपणाचं भूत नाचत होतं. पाखऱ्या परिस्थितीनं गरीब असला तरी मनानं श्रीमंत होता, स्वाभिमानी होता. तो आपल्या घराण्याचा जावई झाला असता तर त्यानं स्वतःपेक्षा ह्या घराण्याचं हित पाहिलं असतं. लाडबाबांना डोळे टिपत म्हटलं. त्यावर आमदार साहेब बोलले नाहीत. ते वाड्याबाहेर आले. वाड्याकडं पाखऱ्याचा घोडा चौखूर उधळत येत होता, पण त्याच्या पाठीवर पाखऱ्या नव्हता. धन्यवाद. ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित पाखऱ्या या कादंबरीची इथे सांगता होत आहे. श्रोते मित्रांना काही अभिप्राय किंवा सूचना असल्यास आमचा व्हॉट्सअप नंबर 9960120521 या नंबरवर संपर्क करावा. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.